गुड आफ्टरनून एव्हरीवन. आजच्या आपल्या पहिल्या मराठी MSME मास्टर क्लाससाठी आम्हाला श्री निलेश आरते यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. श्री आरते हे साई श्रद्धा इंजिनियर्सचे मालक आहेत, जे औद्योगिक फॅब्रिकेशन क्षेत्रातील एक प्रतिष्ठित नाव आहे. त्यांनी या क्षेत्रात 33 वर्षांहून अधिक काळ यशस्वीरित्या नेतृत्व केले आहे. 1991 मध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त करणारे श्री आरते यांनी आपल्या कारकिर्दीत स्टील फॅब्रिकेशनमधील अचूकता आणि गुणवत्ता यावर विशेष भर दिला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली साई श्रद्धा इंजिनियर्सने शून्य त्रुटी स्टील फॅब्रिकेशनमध्ये नवे मापदंड स्थापित केले आहेत आणि या उद्योगात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आजच्या एपिसोडमध्ये मी श्री आरते शून्य त्रुटी स्टील फॅब्रिकेशन साध्य करणे या महत्त्वाच्या विषयावर आपले मौल्यवान अनुभव शेअर करतील, जे गुणवत्ता आणि परिपूर्णतेसाठी प्रयत्नशील MSME कंपन्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन देतील. औद्योगिक फॅब्रिकेशनमधील परिपूर्णता आणि गुणवत्तेच्या बारकाव्यांवर चर्चा करण्यासाठी आजच्या सत्रात आमच्यासोबत सामील व्हा. वेलकम सर. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. ओके, माझा पहिला प्रश्न आहे, शून्य त्रुटी स्टील फॅब्रिकेशन साध्य करण्यासाठी कोणते प्राथमिक तांत्रिक उपाययोजना आवश्यक आहेत? मॅडम, पहिलं कुठलंही काम करण्याच्या आधी आपली जागा ही खूप स्वच्छ असायला पाहिजे आणि प्रॉपरली क्लीन असायला पाहिजे. कारण फॅब्रिकेशन शॉपमध्ये बघतो आपण नेहमी की मटेरियल पडलेलं आहे, कचरा पडलेला आहे, ते स्क्रॅप पडलेला आहे. हे असं असेल ना तर ते तेवढ्या पुरतंच काम होतं. म्हणजे आपण मोठं काम करायचं आहे, चांगलं काम करायचं आहे, तर ते आपल्याला शक्य होत नाही. म्हणून आपण सगळ्यात पहिली जागा म्हणजे आपण पहिलं जिथे काम करायचं ती जागा एकदम स्वच्छ असली पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही ती ड्रॉइंग स्टडी करायचं आणि प्रॉपर त्याचा एक लेआउट बनवायचा. म्हणजे आता तुम्हाला एखादा जॉब बनवायचा आहे, त्याचं तुम्ही जर जमिनीवर मार्किंग करून त्याचा लेआउट बनवलात तर तुमच्या कुठल्याही मिस्टेक्स बनवताना होत नाहीत. म्हणून प्रॉपर जागा आणि प्रॉपर मार्किंग हे सगळ्यात मोठं असलं की तुम्हाला त्या छोट्या छोट्या गोष्टी केल्याने ना तुमच्यामध्ये कधी चुकाच होऊ शकत नाही. आपण आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. फॅब्रिकेशन प्रक्रियेमध्ये दर्जा तपासणी म्हणजेच क्वालिटी कंट्रोल सुधारण्यासाठी कोणत्या आधुनिक साधने किंवा पद्धती वापरल्या जाऊ शकतात? मॅडम, अशा पद्धती तर खूप आहेत, पण मेन आपला क्वालिटी चेक म्हणजे आपलं पहिलं मटेरियल आपण जे बघतो त्याचं आपल्याला टेस्ट सर्टिफिकेट लागतं. म्हणजे आता तुम्ही एखादा मटेरियल ऑर्डर केला, आता JSW मधून करा, दुसऱ्या अजून कुठल्या ब्रँड करा, एखादा ऑर्डरचा टेस्ट सर्टिफिकेट असलं ना ती त्या मटेरियलची गॅरंटी असते. म्हणजे जेव्हा सप्लायर तुम्हाला मटेरियल देतो आणि त्याचं टेस्ट सर्टिफिकेट देतो, सो इट इज 100% ते असतं की तुम्हाला जे हवं तेच मिळालेलं आहे. आणि तुम्ही म्हणजे असं आपल्याला वाटतं की आपण टेस्ट सर्टिफिकेट नाही घेतलं आणि दुसऱ्या ब्रँडचं मटेरियल घेतलं तर आपल्याला ते स्वस्त पडतं, तर असं काही नसतं, काय मोठा फरक नसतो. म्हणून तुम्ही कुठलाही जॉब घेतला आणि मटेरियलची ऑर्डर केली, सगळ्यात पहिलं तुम्ही टेस्ट सर्टिफिकेट घ्या, म्हणजे तुम्हाला कुठेच प्रॉब्लेम येणार नाही. आणि म्हणजे तुमचा म्हणजे एक होतं की मटेरियलचा दर्जा हा चांगला आहे आणि मी त्याच्यावर काम करताना मला भरपूर फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर तुमच्या माहितीबद्दल. आपण वळूया तिसऱ्या प्रश्नाकडे. स्टील कटिंग, वेल्डिंग आणि फिनिशिंग दरम्यान त्रुटी कशा ओळखायच्या आणि कमी कशा करायच्या? तुम्ही एखादा ड्रॉइंग तुमच्या हातात आलं तर तुम्ही त्याचा पूर्ण स्टडी करता. ड्रॉइंग एक तुम्ही वाचून घेता किंवा स्टडी करता. एखादा फिटर असतो किंवा इंजिनियर असतो तर ड्रॉइंग स्टडी करतो आणि तुम्ही ते जेव्हा तुम्ही स्टडी करता म्हणजे तुम्ही त्या जॉबचा 3D तुमच्या मनात तयार होतं. एखादं ड्रॉइंग तुम्हाला समजलं म्हणजे ते ड्रॉइंग कसं बनणार आहे त्याचं 3D व्हिज्युअलायझेशन त्या इंजिनियरच्या डोक्यात तयार होतं. त्याच्यामुळे एकदा ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याला कळतं की हे मला हेच करायचं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या मिस्टेक्स होत नाहीत आणि तुम्हाला परफेक्ट डिझाईन आणि परफेक्ट लेआउट केल्यावर तुमच्याकडनं कुठल्याच मिस्टेक होऊ शकत नाही. म्हणून कुठलाही जॉब करताना आपण पहिल्यांदा त्याचं ड्रॉइंग, त्याचं 3D व्हिज्युअलायझेशन करायचं आणि मग त्याच्या पुढे डिझाईन देतोच, पण ते प्रत्येक डिझाईन प्रत्येकाला समजत असतं नाही, म्हणून त्याचा अभ्यास करायचा असतो. एकदा डिझाईन तुमच्या डोक्यात फिट झालं की तुम्ही त्याच्याप्रमाणे काम करून मार्किंग करून काम करू शकता. अगदी बरोबर. मागच्या एका मास्टर क्लासमध्ये एका MSMEने प्रश्न विचारला होता की मटेरियल हँडलिंग प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या त्रुटी टाळण्यासाठी कोणते पाऊल उचलावे?
कसं आहे मॅडम, की मटेरियल आलेलं आहे. समजा माझ्याकडे 8 ची प्लेट आहे, 10 ची प्लेट आहे, 20 ची प्लेट आहे, 25 ची प्लेट आहे. हे एकावर एक पडलेलं आहे. या प्लेट केवढ्या हलक्या नसतात की आपल्याला फटाफट हे पाहिजे रे घे एवढं याच्यात ना काप. त्याच्यामुळे मटेरियलचं प्लॅनिंग, की आता मला जे जे मटेरियल ड्रॉइंग मध्ये लागणार आहे त्याचं प्लॅनिंग प्रॉपर करणं गरजेचं आहे. एकदा तुमचं प्लॅनिंग प्रॉपर असेल ना, आता माझ्याकडे समजा माझ्याकडे मी थप्पी लावली आहे की माझ्याकडे 8 ची प्लेट आहे, 20 ची प्लेट आहे. बरं, ती मला जर प्लेट अशी आहे की 2 हाताने उचलता येत नाही, त्याचं वजन असतं 1 टन 2 टन 5 टन काय पण. मग त्याच्यासाठी तुम्ही जेव्हा सेट करता किंवा प्लेट घेता, ते बेसिकली त्याच्या खाली ना लाकडाच्या पट्ट्या ठेवायच्या असतात. त्याच्यामुळे काय होतं, तुमचं हँडलिंग फार इझी होतं. कारण एकावर एक प्लेट ठरवली ती सरकत नाही, त्याला परत काहीतरी अडकावा. जेव्हा आपण माल उतरवतो तेव्हा जर प्रॉपरली सेट केला ना, तर आपल्याला कधीच पुढच्या काम करायला त्रास होत नाही. म्हणून आम्ही सगळ्यांना तेच सांगतो की तुम्ही मटेरियलचं सॉर्टिंग पहिलं करा. म्हणजे तुम्हाला काय लागणार आहे, हा जॉबसाठी मला हे लागणार. तुमच्याकडे भरपूर माल असू शकतो, पण तुम्हाला आता काय लागणार आहे हे तुम्ही जर नीट प्रॉपर आणि ज्या जागेवर सगळ्या माणसांच्या जवळ ठेवलं, तर तुमच्याकडे क्रेन असेल, तुमच्याकडे सगळं असेल, आणि एक प्लेट इथे पडली आणि एक प्लेट पुढे 500 मीटरला पडले, तर उपयोग नाही ना त्याचं कामच होणार नाही. म्हणून आता तुम्हाला लागणारं मटेरियल तुम्ही प्रॉपर घ्या, त्याच्या खाली उरण बॅटनच्या पट्टे ठेवा, म्हणजे तुम्हाला हँडलिंग करायला पण ते बरं पडेल, आणि कटिंग ड्रिलिंग जे काही जॉब्स करते त्याच्यासाठी पण तुम्हाला ते इझी पडेल. बरोबर आहे, थँक्यू. वेल्डिंगच्या तंत्रात कोणत्या प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग शून्य त्रुटी साध्य करण्यासाठी होतो? मॅडम, आता आपल्याला वेल्डिंग मशीन आणि वेल्डिंग रॉड एवढंच माहिती होतं. सामान्य माणूस किंवा जे 100 80% लोक वापरतात काय, एक वेल्डिंग मशीन आणि वेल्डिंग रॉडनी वेल्डिंग रॉडची एक लेंथ असते, ती साधारण 1.5 फूट असते किंवा ती काय. त्याच्यामुळे काय होतं की ते वेल्डिंग तेवढं झालं की ते वेल्डिंग रॉड संपला की ते परत तिथे ते जॉईंट तयार होतो. आता हे सॉरी, मिग वेल्डिंग, सॉ वेल्डिंग ह्याच्या मशीन आलेल्या आहेत. या मशीन साधारण जास्तीत जास्त किती 70-80 हजार 90 हजाराच्या घरापासून चालू होतात. पण ह्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला कंटिन्युअस फ्लो मिळतो. म्हणजे वेल्डिंग रॉड नसतो, ती वेल्डिंग वायर असते. त्या वायरमुळे तुम्ही 1 किलोमीटर वेल्डिंग मारायचं तरी कंटिन्युअस मारू शकता. म्हणजे तुम्ही तिथे थांबत नाही. वेल्डिंग झालं, एवढंसं काम केलं, वेल्डिंग रॉड थांबला, परत दुसरा लाव, वेळ गेला, तसं होत नाही. म्हणून सगळ्यांनी आता मिग वेल्डिंग, सॉ वेल्डिंग या ज्या नवीन नवीन टेक्नॉलॉजी आल्या, नवीन मशीन्स आल्या, यांच्या मागे लागलं पाहिजे. आणि त्याचं वेल्डिंग फिनिशिंग आणि वेल्डिंग क्वालिटी आणि वेल्डिंगमुळे येणारे डिफेक्ट याच्यामध्ये सुद्धा खूप फरक पडतो. खूप छान माहिती देत आहेत सर तुम्ही. ओके, आपण वळूया आता दुसऱ्या प्रश्नाकडे. स्टीलच्या विविध ग्रेड्सचे योग्य प्रकारे वर्गीकरण आणि वापर कसं करायचे? स्टीलच्या ग्रेड्स मोस्टली कंपनी तुम्ही जे मॅन्युफॅक्चर करता, तर स्टीलच्या ग्रेड तुम्ही त्याच्याच प्रमाणे तुम्ही म्हणजे साधारण Fe 250 आहे, Fe 350 आहे, मरीन ग्रेड आहे, ह्या ग्रेड्स कंपनी ठरवते. पण जेव्हा आमच्याकडे ड्रॉइंग येतं तेव्हा त्याच्यावर लिहिलेलं असतं की 250 मध्ये करा, 350 मध्ये करा. ह्याच्यात काय फरक असतो की त्याची हीट ट्रीटमेंट जास्त केलेली असते, म्हणजे ते मटेरियल जास्त टिकतं. आता Fe 250चा रेट जर माझा JSW मला 50 रुपये देत असेल, तर मला 350 मिळतं 55 रुपये किलो. त्याच्यानंतर मरीन ग्रेड घेतली तर 65 रुपये किलो. ह्या ग्रेड्स कशामुळे, ह्याच्यामध्ये हिटिंग, जे हिट करून त्याच्यामध्ये जी ट्रीटमेंट केल्या जातात. आता एखादी बोट पाण्यात असते, साधं लोखंड पाण्यात ठेवलं तर ते सडून जाईल. म्हणून त्याला त्या हीट केलेल्या, त्या ट्रीटमेंट केलेल्या ग्रेड्स असतात. म्हणून आपल्याला जी ग्रेड कामाची हवी आहे, 250, 350, 450, 550 मरीन ग्रेड, हे सगळं आपल्या ड्रॉइंग मध्ये लिहिलेलं असतं. की ते डिझायनर म्हणतो की हे केल्याने, आता मला ब्रिज बनवायचा आहे, तर मला 350 ग्रेड सफिशियंट आहे, पण मला मरीन मध्ये पाण्याखाली काम करायचं आहे, तर मला 600, 650, 700 ह्याच ग्रेड लागतात, जे त्या प्लेटवर तेवढी ट्रीटमेंट केलेली असते. आणि बेसिकली या तुमच्यासारख्या कंपन्यांमध्ये इझिली अवेलेबल असतं. बरोबर. त्रुटी शोधण्यासाठी नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजेच NDT पद्धतींचा कसा प्रभावी वापर करता येईल? मॅडम, आता एक जॉब आपण करतोय आणि त्याचं वेल्डिंग चालू आहे. माणूस घाई, प्रत्येकाला जॉबची घाई असते, कारण समोरचा माणूस विचार तुम्हाला कधी देणार, कधी देणार, कधी देणार. त्याच्यामुळे प्रत्येक जण फास्ट काम करत असतो. पण NDT टेस्ट म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ही अशी एक मेथड आहे की त्या वेल्डिंगवर स्प्रे केला जातो. स्प्रे केल्यामुळे
त्याच्यामधले आतमध्ये एक समजा क्रॅक आहे का, ब्लो होल्स आहेत का, हे तुम्हाला ताबडतोब माहीत पडतं. त्याच्यामुळे वेल्डिंगची क्वालिटी जरी खराब झाली असेल तर म्हणजे तुम्हाला तुमच्या वर्कशॉपमध्ये रिपेअर करायचा चान्स मिळतो. उद्या तुम्ही जॉब पाठवला आणि अख्खा जॉब रिजेक्ट झाला तर काय करणार? म्हणून हे एनडीटी टेस्टिंग आहेत. छोट्या छोट्या टेस्टिंग जास्त महाग नसतात, पण ज्या चांगल्या कंपन्यांना आपल्याला आपण सप्लाय करतो तेव्हा ह्या छोट्या छोट्या टेस्ट करणं अत्यंत गरजेचं असतं, की आपण क्वालिटीचं काम करतो आणि आपल्या लोकांना म्हणजे आपण ज्याला जॉब देणार आहे त्याला आपण पुढे कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही ह्याची काळजी आपण घेतो. म्हणून टेस्टिंग रिक्वायर्ड असतात. उत्पादन प्रक्रियेत मानवी त्रुटी कमी करण्यासाठी कामगारांना कोणते प्रशिक्षण दिले पाहिजे? आता एखादा माणूस नुसता वेल्डिंग शिकून आलाय, तो म्हणतो मी ITI केलं, मी वेल्डर आहे. नुसतं शिकणं आणि अनुभव याच्यामध्ये खूप फरक आहे. आता एखादा वेल्डर आला, पण प्रत्येक वेल्डिंगची क्वालिटी असते की त्याला किती थिकनेस पाहिजे, म्हणजे किती जाड असलं पाहिजे, किती व्ही मारला पाहिजे, किती रन आले पाहिजे, अशी प्रत्येकाचे कॅल्क्युलेशन असतात जॉबप्रमाणे. तर वेल्डरला प्रत्येकाला टेक्नॉलॉजीची टेस्ट केलं पाहिजे किंवा टेक्नॉलॉजी बद्दल त्याला माहिती दिली गेली पाहिजे की मला हे असं पाहिजे किंवा मला ज्याला द्यायचं आहे त्यांना अशी रिक्वायरमेंट घे. म्हणजे काय नुसता वेल्डिंग मशीन मारली म्हणजे वेल्डर होत नाही. त्याला त्याचं प्रॉपरली टेक्नॉलॉजी माहीत पडली, वेल्डिंगचं त्याला रन कसा पाहिजे, त्याचा किती गॅप भरायचे हे जर माहीत पडलं त्याला, म्हणून त्याला थोडंसं आपण टेक्निकल ज्ञान आपल्या बाजूने पण देणं गरजेचं आहे. दुसरं त्याची मशीन ऑपरेशन, म्हणजे एखादा जॉब करतोय तर त्याला त्या जॉबमध्ये काय करायचं हे सुद्धा कळलं पाहिजे. मी वेल्डिंग मारतोय, मी वेल्डिंग भरतोय, मी 2 प्लेट जोडतोय असं नाही होत तिथे. मला प्रॉपर मशीनिंगच्या ऑपरेशन्स माहीत पडल्या तर मी त्या 2 प्लेट स्ट्रॉंगली जॉईन करू शकतो आणि खूप चांगल्या प्रकारे माझा जॉब तयार होऊ शकतो. आणि त्याचा माइंडसेट चांगला पाहिजे. आज वेल्डिंग करतोय आणि विचार भलताच करतोय तरी पण तुमचं काम चांगलं होत नाही. तुमचं डेडिकेशन तुमच्या कामावर पाहिजे. कुठलंच काम कधी छोटं नसतं, कारण या वेल्डिंगवर अख्खे ब्रिज अवलंबून असतात, अख्ख्या शिप्स अवलंबून असतात, मोठे मोठे स्ट्रक्चर्स अवलंबून असतात. त्याच्यामुळे करायचं म्हणून काम करून नाही चालत. त्या वेल्डरने प्रॉपरली लक्ष देऊन आणि मनापासून केलं पाहिजे. शेवटी त्यांच्या हातावरच त्या वेल्डिंगचं सगळं स्किल अवलंबून. पण त्याचा माइंडसेट चांगला पाहिजे की त्यांनी बरोबर केलं पाहिजे. नाही, आता मला जॉब करायचा आणि मला सक्सेस करायचा आणि मी तो सक्सेस करेन. या माइंडसेट चांगला असेल ना तर त्यांचे जॉब सगळ्यांचे चांगले होते. शून्य त्रुटी सुनिश्चित करण्यासाठी स्टील सप्लायर्सचे मूल्यांकन आणि निवड कशी करावी? मूल्यांकन आणि निवड म्हणाल ना तर म्हणजे कंपन्या, आता ब्रँडेड तुमच्यासारखी JSW कंपनी, सेल आहे किंवा अजून 3-4 कंपन्या आहेत. निवड म्हणजे कसं आहे बेसिकली की आज मी काम करतोय आणि मला त्या ग्रेडचं मटेरियल चांगलं मिळतंय. तर आता समजा मी JSWच्या प्लेट वापरतोय तर 100% मला रिझल्ट चांगलंच येणार आहे. मी त्याच्याकडनं तुमचं टेस्ट सर्टिफिकेट असतं, प्लस काही लोक बाहेर केमिकल लॅबमध्ये टेस्टिंग करून घेतात, त्याच्यामध्ये रिझल्ट म्हणजे हे प्रॉपरली कशी मिळतं की जेव्हा JSW आहे, सेल आहे, अजून त्या 3-4 कंपन्या त्यांच्याकडूनच जर मटेरियल घेतलं ना की तरच त्यांचं हे 100% गॅरंटेड मटेरियल असतं. त्याच्यामध्ये अशा साध्या पण कंपन्या आहेत, लोक ₹2 वाचवण्यासाठी फक्त ₹2 किलो कुठलंही मटेरियल घ्यायला जातात. पण त्यांनी तसं करू नये. गो फॉर चांगल्या कंपनीचं मटेरियल आणि त्याच्यामुळेच तुम्हाला त्या ह्याच्यात फायदा होतो कामामध्ये आणि तुमचं कुठल्याच जॉबला कधी पुढे प्रॉब्लेम येत नाही, कारण त्यांचं केमिकल कॉम्पोजिशन ठरलेलं असतं, त्यांचं हिटिंग पॉईंट ठरलेला असतो, हे स्टँडर्ड असतं. त्याच्यामुळे जे ब्रँडेड कंपनी आहेत त्याच्यासाठी तुम्ही त्यांचंच मटेरियल घ्या, दुसऱ्या मटेरियलच्या मागे लागू नका. ते ₹2 वाचवत नाही आपण, ते ₹20 जास्त खर्च करतो नंतर एखादा जॉब रिजेक्ट झाला तर. त्याच्यामुळे प्रॉपर JSW किंवा अशा त्याच कंपन्यांचं मटेरियल घ्या की जे तुम्हाला प्रॉपर टेस्ट सर्टिफिकेट देतील, सगळे चांगले त्यांचे वेल्डिंगचे रिपोर्ट असतात. त्याच्यामुळे त्या मटेरियलमध्ये आपल्याला कधीही त्रास होत नाही आणि कुठलाही जॉब आपला रिजेक्ट व्हायचा प्रश्नच येत नाही. अगदी बरोबर. पुढचा प्रश्न, शून्य त्रुटी उत्पादन प्रणालींनी MSME साठी कसे व्यावसायिक फायदे मिळवून दिले आहेत? आता मी MSMEचं रजिस्ट्रेशन केलं म्हणजे मला गव्हर्नमेंटमध्ये माझी नोंदणी झाली. त्याच्यामुळे मला गव्हर्नमेंटच्या सगळे बेनिफिट त्याच्या येतात. माझ्या लोनचे बेनिफिट घेता येतात किंवा मला
ट्रेनिंगचे बेनिफिट्स घेता येतात, मला माझ्या लोकांना दुसरीकडे ट्रेनिंगला पाठवता येतं. कारण MSME साठी गव्हर्नमेंटनी खूप खूप नवीन नवीन योजना चालू केलेल्या आहेत, पण आपल्याला या माहीत नसतात आणि आपण ते म्हटलं हे काय आहे, MSME काय नुसतं एक सर्टिफिकेट आहे. तसं नाहीये. माणसाने जर खोलवर विचार केला, जे गव्हर्नमेंट आपल्यासाठी करतंय, हे प्रत्येक माणूस सुशिक्षित व्हावा, योग्य रीतीने काम करावा, ह्याच्यासाठी जे सगळं करतो. आज MSME तुम्ही केलं, तुम्ही अशा बऱ्याच कंपन्या आहेत की ज्यांना MSME रजिस्टर्ड वेंडर्स लागतात, म्हणजे त्यांना पण माहिती असतं की यांच्याकडे काहीतरी आहे. नंबर 2 की MSMEचा एक बेनिफिट आहे की कुठल्याही कंपनीने तुमचा 45 दिवसाच्या वरती पेमेंट थांबवू शकत नाही. जर MSME नसेल आणि तुमचा पेमेंट 45 दिवसाच्या वर थांबलं, तर यू कॅन गो टू द गव्हर्नमेंट. त्यांची एक बॉडी आहे, तर तुम्हाला ते गॅरंटेड पेमेंट करून देतात. त्याच्यामुळे MSME घ्या आणि MSMEच्या रूल्स प्रमाणे काम करा. धन्यवाद सर. पुढचा प्रश्न आहे, जागतिक स्टील फॅब्रिकेशन उद्योगाच्या तुलनेत भारतीय MSMEs कोणत्या मुख्य क्षेत्रांमध्ये मागे आहेत? खरं सांगायचं ना, तर आपण एक म्हणतो ना की आज मी इंडियात आहे आणि मी इंडियामध्ये मी कुठेही बघतो, कुठेही कचरा टाकतो, कुठेही काय करतो, पण मी जर फॉरेनला गेलो तर मी कधीच ते कचरा टाकत नाही किंवा घाण करत नाही, त्यांच्या नियमाप्रमाणे चालतो. माणसाचंही असंच आहे. आपण इंटरनॅशनल जेव्हा जातो ना, तेव्हा त्यांना क्वालिटी काय पाहिजे हे आपण अभ्यास करतो. मग आपल्या इथे काम करताना का नाही आपण क्वालिटी देत? सेम वेल्डर, सेम मटेरियल, सगळं तेच असतं, पण जेव्हा माझं बाहेर काम जातं तेव्हा माझी क्वालिटी वेगळी. मी इंडियात काम करतो तेव्हा क्वालिटी वेगळी. कारण इंडियामध्ये आपण म्हणतो ना, टॉलरन्स जास्त आहे, ते जास्त आहे, आपण करून घेतो, पण तसं नाही करायला पाहिजे. मला आठवते मॅडम, मी आता एक काम करतोय, बर्बीजचा एअरपोर्ट बनवते. त्यांनी मला एक वेस्टर्न आउटडोर कंपनीने मला लेबरवर काम दिलं होतं. मी त्याचं काम, मला एक फॉरेनचं काम करायचं, मी काम घेतलं. त्यांचा इन्स्पेक्टर माझ्या इथे 24 तास बसून असतो. प्रत्येक वेल्डिंग आणि वेल्डिंग ते चेक करतात. म्हणजे काय होतं की ती शून्य त्रुटी म्हणजे काय, माझं रिजेक्शन कुठेच नको. हे जे आपण काम करतो ना, जे फॉरेनसाठी करतो, हे आपण इंडियासाठी केलं तर आपल्या इंडियाची प्रगती सगळ्यात जास्त होईल. तर आपण प्रत्येकाने लक्ष देऊन काम केलं पाहिजे. आपण म्हणतो काही नाही, हे चालतंय ना, हे चालवून घ्या ना, नाही, काहीच चालत नसतं. फक्त तुमचा योग्य विचार असले तर तुम्ही सगळं काम प्रॉपर वेनी प्रॉपर टायमामध्ये करू शकतो. टाइम, आता प्रत्येकाचा टाइम असतो. मला 1 महिन्यात एवढं काम पाहिजे, आपण ते फॉरेनचं काम असलेलं करतो, कारण 2 पैसे जास्त पण मिळतात. पण क्वालिटी आणि टाइम याच्यावर जर आपण काम केलं तर आपण आयुष्यात कधीच मागे पडू शकत नाही. स्टील फॅब्रिकेशन मध्ये ऑटोमेशन आणि डिजिटलायझेशन कसे उपयुक्त ठरते? मॅडम, मी तुम्हाला मगाशी म्हटलं, ऑटोमॅटिक मध्ये कसं आहे, मी एक हाताने वेल्डिंग करतोय, तर मला तेवढंच एक 6-8 इंच 10 इंच तेवढंच वेल्डिंग होतं. ऑटोमॅटिक मशीन मध्ये काय, मी कंटिन्युअस 1 किलोमीटरचं वेल्डिंग मारू शकतो. काय होतं याच्यामुळे की वेळ, ऑटोमॅटिक मशीन असल्यामुळे माझा वेळ वाचतो, माझी क्वालिटी. मशीन कधीही चुका करत नाही, माणूस चुका करतो. कुठलीच मशीन कधीच चूक नाही करत. ती जर प्रॉपरली अलाइन करून एकदा चालू केली तर कधीच मशीन मध्ये चुका नाही. आणि ते आपल्याला मशीनला आपण जे सांगतो ना, मला हे पाहिजे, ते मशीन आपल्याला देतं. त्याच्यामुळे ऑटोमेशन 100% रिक्वायर्ड आहे. आता एकाच सारखे तुम्हाला 50 जॉब करायचे, तर माणूस आपल्या हाताने काम करतोय त्याच्यामध्ये तो थकून जातो. पहिले 2 जॉब चांगले होतात, तिसऱ्याच होत्यात थोडंसं चांगलं होतं, 5व्या 6व्यात अजून थोडंसं, म्हणजे जॉबचं ते मायनस मध्ये जायला लागलं. पण ऑटोमॅटिक मशीन्स मध्ये आपण जेव्हा काम करतो तेव्हा आपला कुठेच चुका होत नाही. मशीन कधी थकत नाही आणि मशीन कधीच चुका करत. पण जेवढं ऑटोमॅटिक जिग आणि फिक्चर्स म्हणून आपल्याला काम करता येईल ते आपण केलं पाहिजे. डिजिटायझेशन मध्ये काय असतं की आपण एक काम करतोय किंवा 4 काम करतोय किंवा 10, आपली प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी कामं चालू आहेत. आज इथे माझ्याकडे आता मी एक सरळ प्लेट कट करतोय, एका ठिकाणी ड्रिलिंग चालू आहे, एका ठिकाणी असेंब्ली चालू आहे, एका ठिकाणी अजून पेंटिंग चालू आहे. तर मला डिजिटलायझेशन मध्ये मला माहीत असतं की माझी कुठली माणसं कुठे काम करतायत आणि ते कधी फ्री होणार आहेत. म्हणजे मी माणसांची, तिकडची माणसाचं हे काम झालं, मी लगेच ह्या कामावर आणून माझ्या वर्क कमीत कमी वेळात जास्तीत जास्त प्रोडक्शन करू शकतो. म्हणून हे डिजिटलायझेशन हे खरंच रिक्वायर्ड आहे. आपण म्हणा प्रत्येक गोष्ट प्लॅनिंग आहे.
तुम्ही त्याच्यामध्ये विचार करून जर केलात तर एव्हरीथिंग तुम्ही त्याचे यूज केलेत तर त्याच्यासारखं टूल नाहीये ते. ग्रीन आणि सस्टेनेबल फॅब्रिकेशन प्रथांचे शून्य त्रुटी प्रक्रियेतील महत्व काय आहे? आपण म्हणतो ना ग्रीन आणि सस्टेनेबल फॅब्रिकेशन मध्ये प्रथांचे काय महत्व आहे. ग्रीन, आता सगळीकडे आपण म्हणतो ग्रीन करायचं. ग्रीन म्हणजे काय? कार्बन पर्सेंटेज कमी करायचं, जे आपलं पोल्युशन आहे ते कमी करायचं. आज वेल्डिंग मधून वेगवेगळ्या प्रकारचे गॅसेस तयार होतात, त्याच्यामुळे जो त्रास होतो तो कमी करायचा. म्हणून हे आज जे हे कन्सेप्ट आलं आहे की ग्रीन आणि सस्टेनेबल फॅब्रिकेशन करायचंय, म्हणून ह्याच्यासाठी ब्रँडेड मटेरियलचे वेल्डिंग रॉड वापरायचे, ब्रँडेड गॅस वापरायचे. आज तुम्ही म्हणता वेल्डिंग रॉड बनवणाऱ्या खूप कंपन्या आहेत, पण ते काय होतं त्याच्यामध्ये ते गॅस तयार होतात, त्याच्यानंतर त्याचा कार्बन पर्सेंटेज जास्त तयार होतो, त्याच्यामुळे ते आपल्यालाच त्रास होतो. आता एखाद्या बंद खोलीत तुम्ही करताय तर ते धूर राहून त्याचं सफोकेशन होतं. पण अशा बऱ्याच गोष्टी आणि बऱ्याच कंपन्यांनी काढलेल्या आहेत. आता असे पण मी बघितलं की कुठल्याही वेल्डिंग करताना स्पॅटर उडतात म्हणजे ते डॉट 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 उडतात. आता असे वेल्डिंग रोड आले आहेत की स्पॅटरच उडत नाहीत, म्हणजे तुमचं ग्राइंडिंगचं कामच कमी होऊन जातं. असं एक केमिकल आलं आहे की तुम्ही ते वेल्डिंग करता आणि त्याच्या साईडला ते नुसतं केमिकल लावलं तर तिथे कुठलंच स्पॅटर चिटकत नाही, म्हणजे तुमचा मटेरियल क्लिनिंग, मटेरियल ग्राइंडिंग ह्याचा सगळ्याचा वेळ वाचतो. म्हणजे आपण ग्रीन टेक्नॉलॉजी म्हणजे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीवर आपण जर काम केलं तर आपलं जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळात होऊ शकतं. भारतीय MSMEs ने सरकारच्या कोणत्या धोरणांचा फायदा घेतला पाहिजे जे गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात? मगाशी मी माझं म्हटलं असं MSME ची ट्रेनिंग असतात, ही प्रत्येकाला प्रत्येक विषयाचं ट्रेनिंग, म्हणजे वेल्डिंगला आहे, पेंटिंगचं आहे, दुसऱ्या अजून तुम्हाला MSMEचं फंडिंग होऊ शकतं. जर तुम्ही MSME रजिस्टर आहात तर बँक सुद्धा तुम्हाला फंड देताना, म्हणजे तुमचे 100 मायनस पॉईंट असले तरी MSME आहे म्हणून तुम्हाला बँक जास्त मदत करू शकते. त्याच्यानंतर MSME असणारा माणूस, मी तुम्हाला म्हटलं की कोणाकडेही काम करा, 45 डेज मध्ये तुम्हाला पेमेंट मिळालं पाहिजे. म्हणून MSMEचा उपयोग आपल्याला प्रत्येकाने MSME घेऊन त्याच्यासाठी काम केलं पाहिजे. वर्कफ्लो आणि उत्पादनांच्या वेळापत्रकांमध्ये समतोल कसा साधायचा जेणेकरून गुणवत्ता टिकून राहील? बेसिकली वर्कफ्लो आणि उत्पादन म्हणजे आपल्याला काम आहे आणि ते किती वेळात करायचं हे प्लॅनिंग पहिलं पाहिजे. आपण अंदाजाने सांगतो 2 दिवस लागतील असं नसतं. मला ह्या प्रोसेससाठी एवढा वेळ लागणार आहे, ह्याच्यासाठी मला एवढा वेळ लागणार आहे, मला फॅब्रिकेशनसाठी एवढा वेळ लागणार आहे, मला असेंब्लीसाठी एवढा वेळ लागणार, पेंटिंगसाठी एवढा वेळ लागणार. हे जेव्हा तुम्ही प्लॅनिंग करता तर तुमचं प्रोडक्शन इन्क्रीज होतं आणि त्या माणसाला माहिती असतं, अरे माझं 7 वाजले सुट्टी झाली असं नाही, मला जॉब पूर्ण करायचा आहे, मला प्लॅनिंग मिळालेलं आहे आणि तो जॉब नेहमी आधीच कम्प्लीट होतो. म्हणून प्रत्येक जॉब जेव्हा तुमच्याकडे ड्रॉइंग येतं तेव्हा अभ्यास करावून त्याचं पूर्ण प्लॅनिंग करणं आपल्याला गरजेचं आहे. ते प्लॅनिंग केल्यामुळे आपलं प्रोडक्शन वाढतं, ठरलेल्या वेळेत आपलं काम पूर्ण होतं आणि आपल्याला कुठेच त्रास होत नाही त्या गोष्टीचा. पुढचा प्रश्न, ग्राहकांच्या गुणवत्तेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उद्योग मानकांचे पालन कसे सुनिश्चित करता येईल? आपल्याला आपण एवढी मोठी कंपनी टाकतोय, एवढं मोठं काम करतोय, चांगल्या कंपनीची कामं करतोय, तर गव्हर्नमेंटने आपल्याला काय काय कॉम्प्लायन्स करायला सांगितलेलं आहे. म्हणजे काय असतं की आपल्याला PF ESIC पाहिजे. लोक अवॉइड करतात, अरे महिन्याला मला पैसे भरायचे. जेव्हा तुमच्याकडे ऍक्सिडेंट होतो आणि जेव्हा पोलीस येतात किंवा गव्हर्नमेंटच्या नोटीस येतात तेव्हा तुम्हाला त्याचं महत्व कळतं. पण ह्याच्यासाठी का वाट बघायची? जर आज एखाद्या कामामध्ये काय ऍक्सिडेंट झाला आणि वर्करला काय झालं तर गव्हर्नमेंट मध्ये आपण PF EICC केल्यामुळे आपल्या मालकांना कुठलाच त्रास होत नाही. नाहीतर मग ते घरातले येणार, राजकारणी येणार, याला एवढे पैसे दे, याला हे झालं ते झालं. तर छोट्या छोट्या गोष्टी असतात की आपण कॉम्प्लायन्स करायला जात नाही. दुसरं एक लायसन्स असतं MPCB, म्हणजे तुमचं पोल्युशन बोर्डाचं लायसन्स. काही अवघड नाही लायसन्स घ्यायला.
आपल्याला अर्ज करायचा असतो, तेव्हा इन्स्पेक्शन करतात आणि लायसन्स देतात. एमपीसीबी मध्ये पोल्युशन म्हणजे आपण पोल्युशन तयार करतात. आता माझ्या प्लॅनमध्ये पेंटिंग आणि सँड ब्लास्टिंग आहे. वेल्डिंग हे वाईट कॅटेगरीमध्ये येतं, पण पेंटिंग आणि सँड ब्लास्टिंगमुळे तुम्हाला एमपीसीबीचं लायसन्स लागतं. ते लोक बघतात की ते सांगतात तुम्ही प्रॉपरली त्याची काळजी घ्या, मास्क लावा आणि तुम्ही ते काम करून घ्या. साध्या साध्या गोष्टी आहेत, पण आपण त्या प्रत्येक गोष्टीचा भाव करतो. नको नको हे काम मला नको. आज फॅक्टरी लायसन्स ही फॅक्टरी चालू करण्याची परवानगी आहे. पण कसं करायचं, मग कोणाकडे जायचं, मग मला वेळ नाही, कोण आलं तर मी बघू, ह्या गोष्टीमुळे चांगली कामं मिळायला सुद्धा त्रास होतो. तुमच्याकडे गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅलिटीज पुऱ्या असतील तर तुम्हाला काही गोदरेज सारखी कंपनी आहे, रिलायन्स सारखी कंपनी आहे, त्या तुम्हाला कामं देतात. तुमचं आपण म्हणतो ना आपलं प्रोफाईलमध्ये गव्हर्नमेंट कॉम्प्लायन्सेस आपण काय केलेले आहेत हे बघूनच लोक त्याच्यावर आपल्याला कामं देतात. म्हणून ज्या ब्रँडेड कंपन्या आहेत, ज्या चांगल्या कंपन्या आहेत, त्या ह्या सगळ्या गोष्टी चेक करतात. हे तुमच्याकडे आहे ना. आज कुठल्याही मोठ्या कंपनीकडे जाताना PFEIS आहे ना, जे तुम्हाला कधीच त्यांची पण रिस्क नाही आणि आपली पण रिस्क नाही. माणूस पण सेफ झाला, त्याच्या घरचे पण सेफ झाले आणि मालक पण सेफ झाला. म्हणून प्रत्येक जेवढं आपल्याला करता येईल कॉम्प्लायन्स तेवढे आपण केले पाहिजे. अगदी बरोबर. स्पर्धात्मक किमतीत शून्य त्रुटी उत्पादन कसे प्रदान करावे? आपण म्हणतो ना की झिरो डिफेक्ट म्हणजे शून्य त्रुटी उत्पादन कसे प्रदान करावे किंवा ती कशी करावी. कसं असतं की आपण कुठल्याही फॉर्मॅलिटीज केल्या किंवा गव्हर्नमेंटची लायसन्स घेतली म्हणजे आपण आपल्याला एक चांगला वेंडर म्हणून आपण सिद्ध करतो. किंवा आता जर तुम्ही जे म्हणता ना की प्रोडक्शन मध्ये आणि प्राइस मध्ये म्हणजे आपण जर क्वालिटी आणि हे केलं सगळ्या क्वालिटीज मध्ये तर आपलं प्रोडक्शन सुद्धा वाढतं. आपण त्या गोष्टी नाहीत म्हणून बऱ्याच गोष्टी लपवायला जातो. आणि प्रॉपर आपल्याकडे सगळं असेल, सगळ्या गोष्टी असतील, एज्युकेशन असेल, नॉलेज असेल, गव्हर्नमेंटचे सगळं असेल, तर आपण एक स्ट्रॉंगली सगळ्यांना रेकमेंड करू शकतो की येस माय कंपनी म्हणजे IS आहे, मला ते 2015 मिळालेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी हे जेव्हा कधी करतात, जेव्हा आपल्याला स्पर्धात म्हणजे कॉम्पिटेटिव्ह रेट्स मध्ये जेव्हा काम करायचंय आणि आपल्याकडे सगळ्या गोष्टी तयार आहेत, तर आपण जास्तीत जास्त काम कमीत कमी वेळात आणि कमी किमतीत करू शकतो. औद्योगिक क्षेत्रातील बदलत्या ट्रेंडनुसार MSMEsने शून्य त्रुटी प्रक्रियेतील अद्ययावतता कशी ठेवावी? बेसिकली आपण आपलं नॉलेज वाढवायला पाहिजे. कुठलंही म्हणजे आपल्याला अद्ययावत व्हायचंय म्हणजे नवीन आजकालच्या जगात काय चाललंय किंवा आजकालच्या मार्केटमध्ये कसली गरज आहे हे कधी माहीत पडतं जेव्हा आपण कॉन्फरन्स अटेंड करतो, जेव्हा आपण ट्रेनिंग अटेंड करतो, जेव्हा आपण नेटवर्किंग करतो. जेव्हा मी तुमच्याशी बोलीन तेव्हा माझ्या मनात काय आहे आणि तुमच्या मनात काय, त्या गोष्टी जेव्हा शेअर केल्या जातात तेव्हा माणसाचं ज्ञान वाढतं. आज इंडस्ट्रियल व्हिजिट्स आपण केल्या पाहिजेत. आपण म्हणतो काय जायचं बघायला, ते तर माझ्यासारख्याच वेल्डिंग करतो नाही. त्यांच्या प्रोसेस बघा, त्यांची काम करायची पद्धत बघा, त्यांचा मॅनेजमेंटनी लावून दिलेले चार्ट्स बघा. त्याच्यामुळे काय होतं की तुमचं खूप प्रकारे कामामध्ये फरक पडतो. आता तुम्हाला माहिती आहे अँबॅसेडर गाडी खूप चांगली होती, फियाट गाडी खूप चांगली होती, पण आजच्या जगात ती नाहीये, कारण त्यांनी आपल्यामध्ये बदल नाही केला. बदल हा संस्कृतीचा नियम आहे. जेव्हा आता मारुती का चालली, मारुतीने वेगवेगळी मॉडेल आणली. लोकांना काय पाहिजे, बदल पाहिजे. लोकांना काय पाहिजे, टेक्नॉलॉजी पाहिजे. लोकांना काय पाहिजे, क्वालिटी पाहिजे. ह्या सगळ्या देण्यासाठी आपण आपला माइंडसेट पहिला चेंज केलं. मी जेव्हा जगात फिरतो, बाहेर बघतो, तेव्हा मला कळतं की माझ्याकडे काय कमी आहे आणि मी माझ्यातली कमी जेव्हा सुधारेल तेव्हाच मी लोकांना चांगल्यात चांगलं काहीतरी देऊ शकेन. त्याच्यासाठी हे सगळ्या गोष्टी प्रत्येकाने केला पाहिजे. कारण शिक्षण हे माणसाचं कुठल्याही वेळात कधीही संपत नाही. माणूस जे आज कुठेही फिरायला जातो, नवीन काहीतरी शिकतो. आपण जगात जातो, क्रूजवर गेलो, नवीन काहीतरी बघतो, हॉटेलात गेलो, नवीन काहीतरी बघतो. पण त्या माणसाने त्यातलं चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे आणि त्या इम्प्लिमेंट आपल्या बिझनेसमध्ये केल्या पाहिजे. खूप फरक पडेल त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. पुढील प्रश्न आपल्याला ऑनलाईन अटेंडीज कडून आलेला आहे.
शून्य त्रुटी फॅब्रिकेशनसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे म्हणजेच ISO आणि ASME प्राप्त करण्याची प्रक्रिया कशी सोपी करता येईल? बेसिकली खरं सांगायचं तर तुम्हाला ते आहे ISO हे काय सांगतात, तुमचा प्रॉपर जॉब जागेवर पाहिजे, तुमचं मटेरियल प्रॉपर पाहिजे, क्लिनलीनेस पाहिजे, तुमच्या प्रोसेस तुम्ही डिफाईन केला पाहिजे, तुमच्या मशीनची नावं तुम्हाला माहीत पाहिजेत, की तुम्ही सगळं बोर्डिंग करायचं असतं. हे सुरुवातीपासूनच मी सांगतोय की तुम्ही तुमचं वर्कशॉप करताना साफ सुथऱ्या वातावरणात करा आणि प्रॉपर नावं द्या. हे माझं असेंब्ली डिपार्टमेंट आहे, हे माझं वेल्डिंग डिपार्टमेंट आहे, हे माझं पेंटिंग डिपार्टमेंट आहे. कसं होतं, आता तुमच्याकडे व्हिजिटर आला, त्याला पण ह्या गोष्टी बघून इतकं आवडतं की दिस आर वेल ऑर्गनाइज. आपण आपल्या आरशात तोंड बघतो आणि काय म्हणतो, पावडर लावायला पाहिजे, भांग पाडायला पाहिजे. तसंच आपल्या फॅक्टरीचं आहे. तुम्ही त्याला प्रॉपर ठेवा, त्याच्यातनं तुम्हाला 100% फायदा होणार. ISO म्हणजे काय सांगतात, इंडियन स्टँडर्ड. हे तुमचं इथे असलं पाहिजे, हे तुमचं असं पाहिजे, हे तुम्ही करायचं. आणि हे काही मोठ्या गोष्टी नाहीये. आपण आपल्या प्रोसेस फक्त लिहितो आणि त्या गव्हर्नमेंटला देतो. ही वेल्डिंग करताना मी मशीन घेणार आहे, त्याला रॉड लावणार आहे, त्याला क्लिनिंग करणार आहे, मग त्याला चिपिंग करणार आहे. फक्त प्रोसेसेस तुम्हाला सांगायचे असतात. त्या प्रोसेस आणि ते प्रॉपर ठिकाण हे जर तुम्ही व्यवस्थितपणे प्रेझेंट करू शकला, तुम्हाला सगळं तुमचंच जग आहे. मग आपला एपिसोड आता समाप्त होणार आहे. मी श्री आरते यांचे मनपूर्वक आभार मानते. त्यांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून आमच्या ऑनलाईन अटेंडन्ससाठी त्यांचे मौल्यवान विचार शेअर केले. आम्हाला पुन्हा तुमच्याशी संपर्क साधण्याची संधी मिळेल अशी आशा आहे. ऑनलाईन उपस्थित असलेल्या आमच्या ऑनलाईन अटेंडीज साठी जर तुम्ही या एपिसोडचा काही भाग चुकवला असेल किंवा आमचे पूर्वीचे एपिसोड पाहायचे असतील तर कृपया यूट्यूबवर जाऊन JSW1 MSME टाईप करा आणि तेथे सर्व अपलोड केलेले एपिसोड्स तुम्हाला बघायला मिळतील. ओके, थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू.